तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका भावेश. तर मित्रांनो, मी शाळेतून डायरेक्ट जयंतीला आलेलो आहे आणि आज आहे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती. आहे आणि अतिशय सचोटीने सर्व स्तरातील राजकीय पक्ष असेल, व्यक्ती असेल, सर्व विचारधारेच्या यांच्या समाजासाठी आणि सर्वच जनतेसाठी प्रेरणादायी ठरलं अशा या अण्णाभाऊंना मी अभिवादन करतो व थांबतो. जय हिंद. हे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवात चालू असताना पावसाने आगमन केलं. ग्रुपने या ठिकाणी सर्वांना आमंत्रित करून हा एक छानसा प्रोग्राम या ठिकाणी राबवला, त्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो. आता चालू झालं डॉक्टर साहेबांचं भाषण. अण्णाभाऊंनी जे कार्य केलं ते जर महाराष्ट्र एकीकरण समितीचे एक धडधडीचे कार्यकर्ते होते. पाऊस चालू असताना बी कार्यक्रमात खंड पडला नाही. यश आणि अंत या दोन्ही टप्प्याच्या मधोमध उभा राहून आपल्या काळजाचं रक्त लेखणीला पाजून साहित्याचं अक्षर. अण्णाभाऊ साठे यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठं योगदान आहे. 13 नटनाट्य, 13 कथा, 6 नाटकं, 35 कादंबऱ्या, 15 पोवाडे आणि 60 चित्रपटांचे लेखन करणारे डॉक्टर अण्णाभाऊ साठे. शाहीरा लोक घेऊन अशी एक रुकून त्यांच्या कथा व्यथा जाणून घेतो. आपल्या शब्दातून त्यांना मूर्त रूप देत असतो. पण शाहिराचं कवड फक्त समाज जीवन वाढण्यासाठी नाही, तर कित्येक पिढ्यांनी अंगीकारलेल्या गुलामीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी शब्दांनी घाव घालत त्यांच्यातला सन्मान जागृत करण्याचं काम हे शाहिरालाच करावं लागतं. आणि या शाहिराच्या कर्तव्याला जागले तर डॉक्टर अण्णाभाऊ साठे. शोषित, दलित, पीडित लोकांच्या वेदना शब्दातून समर्थपणे मांडणारे महाराष्ट्राचे लोकशाहीर. पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नव्हे, ती उपेक्षितांच्या कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेला आहे असे विचार मांडणारे प्रबोधनकार, लोककवी, परिवर्तनाला चालना देणारा समाज सुधारक, लेखक. तर मित्रांनो, आता पाऊस चालू होता म्हणून मी घरी निघून आलो आणि कुठं अण्णाभाऊ साठे जयंती साजरी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.